नमस्कार मंडळी. आपल्या घरातल्या आजी आजोबांची सकाळ कशी होते? अरे मला एक कप चहा आणि 2 बिस्किटी दिली तरी बास, असं ते अनेकदा म्हणतात ना. पण तुम्हाला माहिती आहे का, वयाच्या 60 नंतर त्यांची हीच साधी सवय त्यांच्या आरोग्यासाठी किती मोठी चूक ठरू शकते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तुमच्यासारख्या सुजाण मुला-मुलींसाठी एक संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. सर्व ज्येष्ठ मंडळींना माझा सस्नेह नमस्कार. वय वाढतं तशा शरीराच्या गरजा बदलतात. मित्रांनो, जशी कॅलेंडरची पानं उलटतात आणि आपले वय वाढते, अगदी तसेच आपले शरीरही आतून खामोशीने बदलत असतं. अनेकदा आपण वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतरही तोच जुना दिनक्रम फॉलो करत राहतो. पण लक्षात ठेवा, या वयात तुमच्या आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली औषधांच्या डब्यात नसून तुमच्या दिवसाच्या पहिल्या ताटात म्हणजेच तुमच्या सकाळच्या नाश्त्यात दडलेली आहे. आज आपण विज्ञान आणि आयुर्वेदाच्या चष्म्यातून समजून घेणार आहोत की ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून त्यांचा डेली हेल्थ इन्शुरन्स का आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की नाश्ता राजासारखा असावा, पण वैद्यकीय विज्ञान 60 वर्षावरील लोकांसाठी हा पर्याय नसून सक्ती मानतं. चला तर मग यामागची 5 भक्कम वैज्ञानिक कारणे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नाश्ता न करण्याची 5 मोठी वैज्ञानिक कारणे. नंबर 1, ब्लड शुगरचा रोलर कोस्टर. रात्रीच्या 8 ते 10 तासांच्या झोपेनंतर आपले शरीर एक दीर्घ उपवासातून जाते. वयानुसार शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू लागतो. जर सकाळी उठून बराच वेळ काही खाल्ले नाही तर ऊर्जेच्या संकटापासून वाचण्यासाठी शरीर कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन सोडते. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते. सकाळचा एक पौष्टिक नाश्ता हा समतोल राखून ठेवतो. नंबर 2, स्कार्पेनियाशी लढा. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? म्हातारपणी अनेकदा हातपाय बारीक होऊ लागतात, अशक्तपणा वाढतो आणि चालताना तोल जाऊ लागतो. याला वैद्यकीय भाषेत स्कार्पेनिया म्हणजेच स्नायूंची झीज म्हणतात. ज्येष्ठांचे शरीर प्रोटीन्सना तारुण्या इतके वेगाने प्रोसेस करू शकत नाही. सकाळी योग्य प्रोटीन न मिळाल्यास शरीर स्वतःच्या स्नायूंना खाऊन ऊर्जा मिळवू लागतं. सकाळचा नाश्ता स्नायूंना अमिनो ॲसिडचे सुरक्षा कवच देतो. नंबर 3, मेंदूची तरतरी आणि न्यूरो हेल्थ. आपल्या मेंदूला सुरळीत चालवण्यासाठी ग्लुकोजचा सतत पुरवठा आवश्यक असतो. संशोधन असं सांगतं की जे ज्येष्ठ नाश्ता टाळतात त्यांच्यात ॲसिटाइल कोलिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरची पातळी कमी होते. परिणामी चिडचिड होणे, विस्मरण होणे आणि चक्कर येऊन पडण्याचा धोका वाढतो. नंबर 4, हाडांचे सिमेंट. वयाच्या या टप्प्यावर ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसूळ आणि पोकळ होणे हा एक मोठा धोका असतो. विज्ञान सांगते की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची शरीराची क्षमता सकाळच्या वेळी सर्वाधिक असते. म्हणूनच सकाळच्या कोवळ्या उन्हात घेतलेला कॅल्शियमयुक्त नाश्ता तुमच्या हाडांना मजबूती देतो. नंबर 5, मंदावलेली पचनक्रिया. 60 नंतर पोटात डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि ॲसिड्स कमी तयार होतात. सकाळचा पहिला घास पोटात गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स ॲक्टिवेट करतो, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन B12, लोह आणि फोलेट सारखे सूक्ष्म पोषक घटक सकाळच्या हलक्या अन्नातून सर्वात सहज शोषले जातात. ज्येष्ठांच्या नाश्त्याची प्लेट काय? तर 4 मजबूत स्तंभ. लक्षात ठेवा, या वयात डाएट हा कोणताही ट्रेंड नसून एक उपचार आहे.
तुमची प्लेट या 4 स्तंभावर उभी असली पाहिजे. स्तंभ आणि त्याचे कार्य. काय खावे? नंबर 1, प्रोटीन्स, स्नायूंचे चिलखत. साठीनंतर शरीरात ॲनाबॉलिक रेझिस्टन्स येतो. ताकद टिकवण्यासाठी तरुणापेक्षा जास्त प्रोटीन हवे. प्रत्येक जेवणात किमान 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असावे. अंड्याचा पांढरा भाग, ताजे पनीर, सत्तूचे सरबत, मूग डाळ, सोया किंवा टोफू. नंबर 2, फायबर, पचनाचे इंजिन म्हणतात. बद्धकोष्ठता दूर करते, खराब कोलेस्ट्रॉल शोषून घेते आणि साखर नियंत्रित ठेवते. कोंड्यासह गव्हाचे पीठ, ओट्स, चिया सीड्स, जवस आणि सालीसकट फळे. नंबर 3, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी, हाडांची ताकद. कॅल्शियम हाडांना घनता देते, तर व्हिटॅमिन डी ते शरीरात शोषण्यास मदत करते. नाचणी हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नाचणीची पेज किंवा दलिया, फोर्टिफाईड दूध, दही आणि बदाम. व्हिटॅमिन बी12, मज्जासंस्थेची झीज म्हणजे हातापायाला मुंग्या येणे, विस्मरण होणे, बी12च्या कमतरतेची लक्षणे आहेत. यामुळे डिमोशियाचा धोका टाळतो. आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, कमी फॅटचे दूध, ताक, पनीर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स. अँटीऑक्सिडंटची जोड. या 4 स्तंभासोबतच नाश्त्यामध्ये रंगीत फळे, उदाहरणार्थ डाळिंब, पपई किंवा भिजवलेले नट्स वापरा. यातील अँटीऑक्सिडंट शरीरातील जुनी सूज कमी करतात आणि प्रतिकार शक्ती वाढवतात. झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या 4ही गोष्टी एकत्र करून आपण घरातल्या ज्येष्ठांसाठी काय बनवू शकतो? पालक मूग डाळीचे धिरडे. मूग डाळ हे प्रोटीनचे पॉवर हाऊस आहे. यात थोडे किसलेले गाजर किंवा बारीक चिरलेला पालक घालून मऊ धिरडे बनवा. हे पचायला अतिशय हलके असते. भाज्या घातलेल्या नमकीन दलिया हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा राजा आहे. हिरवा मटार, गाजर आणि मुगाच्या डाळीसोबत हे खिचडीसारखे मऊ शिजवा. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. ओट्स किंवा रव्याचा उपमा. ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकेन, फायबर हे हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलसाठी वरदान आहे. यात थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घाला. उकडलेली मोड आलेली कडधान्ये आणि अंडी जे मांसाहार करत नाहीत त्यांच्यासाठी. मऊ उकडलेले अंडे किंवा वेज ऑमलेट बेस्ट आहे. शाकाहारी लोकांनी मोड आलेल्या कडधान्य हलके वाफवून घ्यावे, जेणेकरून चावायला सोपे जाईल. वैद्यकीय स्थितीनुसार घ्यावयाची काळजी काय? तर प्रत्येक ज्येष्ठांचे शरीर आणि त्यांची वैद्यकीय स्थिती वेगळी असते. त्यामुळे या गोष्टींची विशेष काळजी घ्या. मधुमेह असल्यास नाश्त्यातून पांढरा ब्रेड, मैदा, कॉर्नफ्लेक्स, साखरेला कायमचा निरोप द्या. नाचणीचा डोसा किंवा बेसनाचे धिरडे उत्तम पर्याय आहेत. उच्च रक्तदाब असल्यास नाश्त्यात मिठाचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा. चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस, आले, कोथिंबीर किंवा काळी मिरी वापरा. पोटॅशियमसाठी दिवसातून 1 पिकलेले केळे नक्की द्या. कमकुवत दात असल्यास त्यांना कोरडे पदार्थ देण्याऐवजी फळांची स्मूदी, दाट व्हेजिटेबल सूप, कुस्करलेली पपई किंवा दुधात भिजवलेला मऊ दलिया द्या. हायड्रेशनचा गोल्डन नियम. केवळ अन्नच नाही तर पाणी हे देखील एक औषध आहे. वयानुसार तहान लागण्याची जाणीव कमी होते. दिवसाची सुरुवात 1 ग्लास कोमट पाण्याने करा. संपूर्ण दिवसात 8 ते 10 ग्लास द्रव पदार्थ जसे की पाणी, पातळ ताक किंवा शहाळ्याचे पाणी पोटात गेलेच पाहिजे, जेणेकरून किडनीचे कार्य उत्तम राहील. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे फक्त शारीरिक पोषण नाही, तर हे एक भावनिक कनेक्शन देखील आहे. जेव्हा कुटुंबातले सदस्य त्यांच्या सोबत बसून 2 गप्पा मारत मारत नाश्ता करतात, तेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य आणि भूक दोन्ही दुप्पट वाढतात. एकटेपणा हा म्हातारपणातील सर्वात मोठा आजार आहे.
त्याला आपल्या प्रेमाने दूर करा. जर तुम्हाला आजची ही वैज्ञानिक आणि व्यावहारिक माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या कुटुंबातील आणि ग्रुपवरील प्रत्येक सदस्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण निरोगी राहणे हीच खरी संपत्ती आहे. आरोग्याशी संबंधित असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.